तर नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो कासार टाक्याक सगळेजण. गाडी काढली आहे दादा आणि सुद्धा असा. दादाचे कोंबेसुद्धा देऊचे होते. मग निघालो सगळे. पहिले गेलो पेट्रोल पंपावर, पेट्रोल भरलो. पेट्रोल भरून जरा नाश्ता केलो आणि तसेच निघालो कासार टाक्याक. कासार टाक्याक जाता आता धामपुरीच्या भगवती आईचं मंदिर गावता. खूप वर्ष जाऊ नव्हतं मंदिरात, तर म्हटलं जाऊन येऊया. तसेच आतमध्ये गेलो, देवीच्या पाय पडलो आणि बाहेर इलो. तलावावर गेलो, पाय धुतले सगळ्यांनी आणि मग निघालो कासार टाक्याक पोचलो. आणि आता इलो जे कोंबे मानवतात थंय इलो. तर तुम्ही हा बघू शकतात कासार टाक्यावरचा पाषाण. हे आम्ही आता जो कोंबा आणलो मानव, तो काकांनी कोंबो बघून मस्त एक सणसणीत असा गाराणा घातल्यानी. तर कापलेले कोंबे किंजल घेऊन इला वरती सटसट पिशेत घातले आणि आम्ही चाललो आता कोंबे सुट्टी करू. मोल दादा पुढे इल्लो आणि त्यांना जागा एक बघून ठेवलेली मस्तपैकी. बघा सावलीसुद्धा जागेकडे. म्हणून वहिनी सगळी तयारी केली होती. काकांनी सटासट कांदे सुलूक घेतल्यानी आणि दादानं आणि पप्पानी कोंबे साफ करून घेतल्यानी. तर कोंबे सुट्टी करून मस्त बारीक बिरीक केल्यानी. हळे बाकीची कोशिंबीरची आणि तयारी सुरू होती वाटपाची. हे कोंबे भाजायतात बघा सगळे. कोंब्याचे लेग पीस काढतात आणि आतेन आणि किंजन पुरीचं काम घेतलेलं आहे मस्तपैकी. पुरिये तळी होते. दादा पुरिये तळून काढी होतो निखिल दादा. कसले पुरिये झाल्यात. रसो झालो तसोच बघलो तर सगळा टायमिंगमध्ये झाला. आणि परत वाडी दाखवूक जाऊचा लागता. वाडी तर घेतलो आणि सगळं चाललो. तर वाडीत मेन गोष्ट म्हणजे असतं ती कॉटर. ती आता घेऊन जाऊची लागता. ती घेतल्यान दादाने ठेवल्यान देवासमोर पायाची ओतून. मग ती आता ते मानकरी घेऊन जातात आणि मग आम्ही इलो. वाडी दाखवून झाली तशी सगळ्यांनी जोग घेतला. जेवण झाल्यावर आम्ही तसेच निघालो घरात. रील आवडली तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.